तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, कृपादान केले संती, कल्पांती सरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. महायोग पीठे कुठे मरत्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ओम नमो
चांगल्या चांगल्या मंत्र्या सत्रेला कोणी विचारतो मंत्र्या सत्र्याने वारकऱ्यासारखा आनंद कुठंच नाही. तुम्ही सगळे खरंच भाग्यवान लोक आहेत. संताजीचे लोक आहेत. जय संताजी. संताजी त्यांचं नाव आहे संताजी. ते स्वतः संतच होते. अशा या संतांच्या सदैव स्मरणामध्ये आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये संताजी महाराजांचं फार मोठं मंदिर तिथं झालंय. आता गडावर त्याची मोठी पुण्यतिथी होणार आहे. तर आपला विषय असा चाललाय की संतांचा श्वास म्हणून घेतलं की काय मान समर्था ते घरीचे श्वास ते अशी सर्व ही देती हो अशी बाहेर फिरणाऱ्या कुत्र्यात कोण एवढी किंमत आहे. साहेबाचा तसे आम्ही फाटकी टुटकी आपले चांगले चांगले शेटची पडली महाराज कामा होते. आम्ही महाराजांनी एवढा आनंद पूजनीय सद्गुरू साखरे महाराजांच्या कृपाप्रसादाने चालत आलेला हा संत तुम्ही सगळ्यांनी पुढे चालवलेला आहे. कुठं सात्विक कार्य आहे. पुढी कन्या होती दयाचा विभाग हो माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुमच्या सगळ्याकडे पाहून आनंद होईल यात नवल नाही. देवाला हर्ष होतो. देवाला दयाचा मी तुम्हाला धन्यवाद बोध देणार. असं कार्य करणारे देवा संतांचं कार्य करणारे आणि देवाला ज्याने ओळखलं ते देवाला ओळखून घेण्याच्या मार्गाला असणारे आणि देवाला ज्यांनी ओळखलं ते असे दोनच धन्य. बाकी श्रीमंत मंत्री सत्री यांना धन्य नाही म्हणत. याला धन्यच म्हणत नाही. ते ओळख केला आणि याला ते वैभव पण म्हणत नाही. देवाला सोडून जो काही आहे तो वैभवा भास आहे का वैभव आहे. वैभवा भास आहे आणि भासला जर तुम्ही खास समजून बसले तर बरे भेटले बाबा. प्रत्येक
ती सर्व सुखा करता आहे का सर्व दुःखा करता आहे? सगळ्यांची धडपड, बरोबर आहे, सगळ्यांची धडपड, सगळे धडपड सर्व सुखा करताय, दुःख काही अजून हातातला आलेलं नाही. म्हणून बेचैन, म्हणून परेशान, आणि सर्व सुखाचा शोध ज्या देहात लागत तो देहही तुम्हाला मिळालेला आहे. त्याच्यापेक्षा आणखी कोणतं भाग्य पाहिजे? ही इतर देहात ती योजना नाही. इतर देहात ताकद जास्त आहे, प्रजोत्पादन पण आहे, आहार भय निद्रा हे इतर देहामध्ये आहे. या देहामध्ये तुम्हाला देवाची ओळख करून घेण्याची काय आहे? हो, देवाची ओळख करून घेण्याची पात्रता आहे. तसं बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहे ना. आता फॅन फिरायला लागला, त्याला वायर जर नसलं तर फिरेल का? फॅन फिरल का? वायर नसला तर काय पाहिजे त्याला? वायर आणि फॅन. करंट नसलं करंट कडकडतच लक्ष नाही. मन आणि शरीर इथपर्यंतच नजर आहे लोकांची. त्याच्या पलीकडे जी वस्तू आहे, या सगळ्याला सर्वाधार तो आहे, तो देव. देव करणं वेगळं, देव करणं. सगळे एकत्रित बसलेले, एकमेकाला भेटून बसले, सगळे कोणाच्या मनात काय चाललं हे कोणालाच कळत नाही. पण एकाच वेळेस ज्याला कळतं त्याचं नाव देव. हो, म्हणून असं समजू नका इथं कोण नाही, काही करीत बसायचं. विठ्ठल आपला संबंध आहे, देवाचा आणि आपला संबंध आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, 4 वर्ण, 4 आश्रम हे देहाला धरून आहे का देवाला धरून आहे? याला धरून. वर्णाश्रमाधिक कर्म देही कल्पित माया ब्रह्म बोध स्वरूप आत्मारामंतेचे आकार भार काही नसते. हे सगळं कशाला धरून आहे? देहाला धरून. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र, क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, क्लास 3 आहे, क्लास 4 आहे. देह आहे म्हणून क्लास 1, देह आहे म्हणून कलेक्टर आहे म्हणून देह आहे माझ्याकडून. देह आहे म्हणून देह महत्वाचा का पद महत्वाचं? देह महत्वाचा, बरोबर आहे. चांगलं कळून घेतलं. झोपडीत जरी राहत असला तुम्ही, तुम्हाला खरं जर कळालं, तुम्हाला, तुमच्या पत्नीला, मुलाबाळाला सत्य जर कळालं, खरं जर कळालं, तर झोपडीत खोपडी ठिकाणावर नाही. नाहीतर मोठ्या बंगल्यात जरी ठेवलं तर आहे, सगळ्या जगाचं मालक जरी केलं तरी ते नेहमी आपुला तो एक. काही जरी आपलं केलं तर ते आपलं राहत नाही. देव जर आपला केला तर तुम्हाला सोडून, देव तुम्हाला कधीच सोडून जात नाही. देव तुम्हाला कधी, या जगाला सोडून देव बाजूला जराही नाही. कारण देव आहे म्हणूनच जग आहे. सुवर्ण आहे म्हणून अलंकार का अलंकार आहे
आणि नंतर हे 2 गोष्टी केले सांगणार स्वामी 2 वस्तू तिथं ती एकच आहे. व्यवहारिक सरळ म्हणायला दिसायला 2 नाचायला 1. अलंकार आणि सोनं 1. बर्फाचा खडा आणि पाणी 1. आणि 1 का 2. बर्फाचा खडा आणि गाडगी मडकी आणि मृत्तिका 1. आणि तुम्ही आणि देव. हे भजन म्हणून कळतं का गायनाचार्य होऊन कळतं का कळून घेतलं तर कळतं. हो बरं बरं नाही दुसरी धावा शिकत माझ्यासारखा म्हणणारा कोणी माझ्यासारखा महाराज कोणी एवढ्यानं वेळ जमत. जे वस्तुस्थिती आहे ते कळून घेतल्याशिवाय ते नाही विनजीवा. हो सगळं आपलं केलं पण भय चिंता काय मग समाजाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. भय चिंताग्रस्त समाज आहे. चिंता आहे. आमच्या जालन्यातच चांगल्या चांगल्या श्रीमंत लोकांची 200 करोड म्हणजे चिंता आहे. बंगले भरपूर आहे, पैसा भरपूर आहे. मी काही चिल्लरची टोटल नाही लावली. टॉप श्रीमंत लोक त्यांच्या मुलाला मुलगी कोणी द्यायला तयार नाही. मुलीच समजून घडलं. कंसानं जन्माला आल्यावर मारले या दृष्टाने पोटात मारले. भ्रूण हत्या स्त्री हत्याचं पातक त्याचे मोकट लग्न झालं कायचं पण लेकरू बाळणे बरेच दिवस झाले. चिंता पहिला 2-4 लेकर आहे पण सोयीची नाही, घरातच येऊ देत नाही. चिंता काही खूप शिकले पण नोकरीचा पत्ता नाही. चिंता वरूनच बघता बसता पाणी ओके आज सगळे ठोके अरे वाटले कोठे काही कोठे किती जरी मिळवलं तरी समाधान नाही. वैज्ञानिकांना सगळे शोध लावले तरी समाधान नाही. एक भारताचा सुपुत्र मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेला रामेश्वर मध्ये त्याचा जन्म झाला. त्याच्या आईनं त्याला महिमनं स्तोत्र पाठ करून घ्यावा. सगळे स्तोत्र पाठ करून घेतले आणि एक कफल्ला फकीर म्हणून जीवन जगणारा फकीर तो बोले बेफिकीर नाही कोई बात की अशा तऱ्हेचा तो माल. त्यानं सांगितलं वैज्ञानिकानं किती जरी शोध लावले तरी एक परमतत्व जे आहे या सगळ्या जगाला चालविणार जसं करंटमुळं काय होतो फॅन. इंग्रजीत याला म्हणतात पंख्याला फॅन, माणसाला म्हणतात म्यान. हे 2 शब्द पाठ आहे माझे. माणसाला म्हणतात म्यान. हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे फिरत येत ना हे कशामुळं करंटमुळं. त्या करंटचं नाव आहे देव. हे निक्षून सांगणारा त्याचं नाव आहे APJ अब्दुल कलाम. हे निक्षून सांगितलं सगळ्या वैज्ञानिकाला की तुम्हाला हे खरं करून घ्यावा लागेल. 14 विद्या 64 कळा जरी तुमच्याकडे असल्या तरी अवकळा. हे जर नाही कळालं 14 विद्या 64 कळा तरी अवकळा.
आपण कशाच्या आधारावर आहे? देवाच्या. हे जर चांगलं कळालं तर बाकीचं काही भेटो काही वाटायचं काही काम नाही, दुःख होण्याचं काही काम नाही, सर्व अधिकार काहीच गरज नाही. मला एकानं विचारलं म्हणजे आमच्याकडे एक महाराज आले, त्यांनी पॉकेटच फेकून दिले. कशामुळे म्हणजे पैसे कमी पडले. नाही, पैसे कमी पडल्यामुळे त्यांनी पॉकेट फेकलं, त्यांच्यातच काहीतरी कमी असतं. अरे देवच जर आपला झाल्यावर काय त्या पैशाचं मिळाले काय न मिळाले काय, शेवट कशाकडे लक्ष आहे आपलं? कामे नेले हे अवलोको हो. देव जर आपला म्हणल्यानंतर काय सांगतो, देव जर आपला म्हणल्यानंतर लंगोटी असणारे माणसं, जगाच्या दृष्टीने लंगोटे धारण करणारे आणि ते विश्वाची चिंता करतात, विश्वाला बोध करतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तुकोबारासारखे शरण येतात. बाह्य दृष्टीनं घराला शेतात सुद्धा नाही, कुठली घर मग पोवा ऐकायची काय एखादा येडगमाळा महाराज जरी असला तरी त्याच्यातून चांगलं केलं असं समजत काय विषय चालला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना शरण आले ते बाह्य दृष्टीने गरीब होते का श्रीमंत होते? बाह्य दृष्टीने कसे होते ते? आज पाश्चात्य लोकांना ते कळाले. तुकाराम महाराज गरीब नाही, आम्ही म्हणतो तुकाराम महाराज फार गरीब होते. ते म्हणते व्हेरी व्हेरी रिच मॅन, ते श्रीमंत नाही, व्हेरी व्हेरी त्यांच्यासारखं श्रीमंत कोणी नाही. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज धनद्रव्य घेऊन आले त्यावेळेस म्हणते राजा, अरे मी गरिबीचा स्वीकार केलेला आहे, मी गरीब नाही, मी तो वासुदेव विठ्ठल. बाह्य दृष्टीनं मराठी ब्राह्मण कुंभार हा त्यांनी जातीचा स्वीकार केला तर ते जातीचे तुकोबार आहे, मराठा आहे का साक्षात परमेश्वर आहे? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून तुकीच ठेवलं. तोडून पाहिलं की तुकोबार आहे, साधे नेते चालते ज्ञानाचे दयाचे अवयवते सुखाचे हे माणूस बनते भांब लौकिक व्हा. तुकोबार आहे, साधे देव. त्यांच्याकडे अशा दृष्टीनं पाहिलं तर निर्गुण निराकार परमात्मा संत रूपाने ते गावात प्रगट झाले, सगळ्या जगाच्या कल्याणाकरता प्रगट झालेला आहे. म्हणून ही महत्वपूर्ण गोष्ट करून घेण्याकरता, महत्वपूर्ण हा माल आपल्या पदरात पाडून घेण्याकरता 4 दुकानदार आहेत. 4 आहे. देव आहे, श्री गुरु आहे, वेद आहे आणि संत. किती झाले? 4ही दुकानात माल भेटू शकतो. काही दुकानात अधिकार लागतो, काही दुकानात कारण वेद अति क्रपट राहिला तो त्रैवर्णाच्या आणि लागला. वेदाकडे सगळ्यांचा अधिकार नाही. श्री गुरुच्या आश्रमात बेशरम अजिबात चालत म्हणजे श्री गुरुच्या आश्रमात काय लागतो? अधिकार लागतो. काही न पाहता तुम्ही त्रास जरी दिला तरी तुमच्या उद्धाराची तळमळ ज्यांच्याकडे आहे ते संत आहे. हे कोण आहे? तुका म्हणे ते संत सोशी जगाचे. हो, आश्रमामध्ये एखाद्या श्री गुरुकडे भलते सलते चाळे करणारा चालत, त्यांच्या आज्ञेत वागणारा, त्यांच्या परीक्षेत पास झाला तर तो शिष्याचं म्हणणं म्हणत नाही माझे गुरु. त्यांच्या परीक्षेत पास झाला तर तो शिष्य. असे गुरु शिष्य भरपूरच आहे. एक म्हणती गुरु गुरु होती बारू. हो, त्यांच्या परीक्षेत आपण पास व्हावं, त्यांनी म्हणावं हा माझा शिष्य. जसं दादाने म्हटलं की रघुनाथ महाराज हा माझा पट्ट शिष्य. आम्ही देवाला माझं म्हणायला तयार नाही, देव तयार नाही. देव तर म्हणतो ती बाज आहे. ममी अंशो जीव लोके जीव देव म्हणतो हा माझा आहे. हा म्हणतो मी सरदेश पांडे.
ते पार्टाचं काम आहे. तू कशाचा संदेश पाठी आला, कशाचा जागीर आला. मी 1008 क्या समज घेतो महामारी 1008 आणि ताठा तसा असेल तर नक्की समजा याच्या आत आहे काठ. महाराज झाल्यानं नमतं प्रभाकर महाराज तर शास्त्री झाल्यानं नमतं संताचा बसून नीट करून घेतला. नीट कळून हो नीट ऑपरेशन करून घेतला म्हणजे मग स्पष्ट दिसत असतं. तर देवाला भक्त पाहिजे, भक्ता राखे दुर्जनाते. दृष्टाला देव जवळ करीत नाही, पण संत दृष्टाला जवळ करतात आणि नुसतंच जवळ करीत नाही तर दृष्टाला ठार करीत नसून दृष्टाचा दृष्टपणा घालवतात. देवाच्या अवतारामध्ये दृष्टाला ठार केलं आणि संतांच्या अवतारात दृष्टाला वाल्याचा वाल्मिक करणारे संत आहेत का देव आहे. 108 अंगावर थुकलेल्याला मुक्त केलं संत आहे का देव आहे. संत वर्गातले. म्हणून तुम्हाला खरं कल्याण करून घ्यायचं असेल, कोणताच अधिकार तुमच्याकडे जर नसेल, सर्व सुख जर तुम्हाला पाहिजे सगळ्याला न संपणारं सुख सगळ्यालाच पाहिजे, ते कुठं भेटत असेल तर हे पहिले येतो एक शाश्वत आहे, अनित्य आहे का नित्य आहे. अनित्य आहे, कायम राहणारा आहे का संपणारा आहे. क्षणविनाशी, क्षणाक्षराला त्याचा काय होत चालला, नाश होत चालला. हे क्षणविनाशी अनित्य आहे, अविनाश फक्त परमात्मा. त्याचा नाश होण्याचं तत्व कोणतं आहे आणि त्याचा आणि तुमचा संबंध आहे. असं जर कळालं तर तुमचा पण नाश नाही. दुःखाला जे कारण आहे त्याचा संबंध तुमचा येत नाही. तुम्ही त्याचे दास आहात. हरी तैसे हरीचे नाही दया भय मोह चिंता. हरीला सोडून कशाचे भरोशावर ते बसले, ते फक्त आशावर जगणारे. कशावर? आशावर जगणारे. संसारात समाधान कोणालाही प्राप्त झालेलं नाही. आज भेटल उद्या भेटल या आशेवर वाटेनं आपला प्रवास चाललेला आहे. खूप ऊन आहे, थोडं शिराळ पडलं तर ते मुक्कामाचं गाव आहे आपलं तर क्षणभर आनंद आहे. क्षणभर, जास्त नाही. शिराळ शेडचं राज्य ते ताबडतोबच संपणार आहे. जास्त ऊन आहे संसारामध्ये, जास्त ऊन आहे. ते सवय पडली तुम्हाला चटके सहन करायची. वाटतच मी त्याच्यामुळे पडणं गेलं गाव संताजवळ जाव काहीतरी कळून घ्यावं हे वाटायचं तर इकडंच भागत ना काम असं वाटतं का. तर सावलीनं कसं काम भागल शिराळ, शिराळासारखं आहे. संसारात सुख नाही असं नाही, झलक आहे. संसाराची काय टकला तो आनंद आहे, कसा आहे झलक आहे संसार आहे. अशी एक गोष्ट सांगतात. संसार कसे काय करतात मग लोक एवढे देतो एवढे याच्यात अशी गोष्ट सांगतात. आहे एका ग्रस्ताच्या पाठीमागं वाढला कोण आरण तो जोच पळाला. खाली एक कोरडी विहीर त्याच्यात नाळ, त्याला धबकला मागं. वडाचं मोठं झाड होतं त्याच्या पारंब्याच्या विहीर, त्यानं पारंब्याला पाठीमागं कोणी इकडं वाघ वाघ हो वा खाली आहे नागो गा मधात लटकले बंडोबा.
पोटीतून मध पडू लागला याच्या डोक्यावर. फक्त आपण कोणी पोरग कोणी पोट बोलले की पडतात एकटे, बायको पोट बोलली की पडतात, वस्कन घालली. हो मजा आली. तुम्ही महाराज व्हा काही व्हा काय ना चार व्हा, मजा अशी की गाव गाऊन चालले त्यांच्या. अरे कमीत कमी मला बुक्काचा लावा, म्हणजे यांना सद्गुरूचा बुक्का खाल्लेला दिसत. आणि बुक्का कोणी लावून लावून आपण बसायचं ऐकायचं जायचं. आशा कशाला ठेवायची पण लोकांना मानाव न मानाव, ही आशा दुःख देत असते. आशायाम परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. आशावर जगणं काही जीवन आहे का? एक कुटुंब आशावर तिष्ठत. एक कुटुंब एक महिनाभर यात्रेला गेलं, कुलूप लावून गेलं. बायको त्या पतीला म्हणते, का हो महिना झाला आता, पण खरा ती फॅमिली फोडल्या गेली. कुटुंब कोणतं कुटुंब? मांजर डोक्या आणि पिल्ली. आता महिना झाला तर हे काही वाचू शकत नाही. येऊन पाहतात तर ते उड्या मारू लागले. मांजराची पिल्ली डोक्या मांजर, इकडून मांजर इकडून बघ्या पिल्ल उड्या मारू लागले जोर जोरात. काय होतं त्यांना? शिंक्यावर एक काप होता गोळा. पण मांजराच्या पिल्ल्यांना कशाचा गोळा वाटला? तो त्या लोण्याचा गोळा वाटला. आणि जमून उड्या मारणं चाललं. मग आता लोण्याचा गोळा आहे का लोण्याच्या गोळ्याचा भास आहे? संसारात सुख आहे का भास आहे? उड्या मारू मारू कोण चाललं कार्यक्रम? कधीतरी आषाढी जाता, कधी पैठणला जाता, इथे उड्या मारा मी कशाला आठवले. पण याच्यात सापडलं तर नाही आतापर्यंत. ते उड्या मारू लागले इकडून तिकडून, फक्त बरं कशावर जगले? सर्व सुखाची आशा. हा सर्व सुखाची आशा. मांजराच्या कुटुंबाची, लोखंडाच्या परिवाराची, मांजराच्या कुटुंबाची गोष्ट झाली. बरेच लोक सांगितले आम्हाला, आम्ही नवरा बायको पोरं सगळे धाऊ धाऊ परेशान आहे, पण समाधानाचा मांजराच्या कुटुंबालाच काय. कीर्तन ऐकून आपला वेळ जमना तर तिथे कीर्तनच येत नाही. बोल आणि ते आले तर काही वेळ आहे सांगायला गेलं महाराजालाच बोल करते. हो हे ते साधे आहे का काय? बोल मानवाचे तरी किल्ले काही सोयीचे पशुलेखाला काही कळतं या गोष्टी. काही ते कुत्रे काहीतरी पूर्व पुण्य आहे, आश्रमात राहतात, बिलकुल
आश्रमात राहतात, पूर्व पुण्य जातं, लक्ष देऊन ऐकतात. कोण? कुत्रे. त्याला संताळलेले कुत्रे म्हणायचं. कुत्रे संताळलेले कुत्रे. काही कुत्रे असे आहेत की ज्याचं अन्न खातात, तो खाऊ घालतो, लहान पिल्लू आणलेलं असतं, त्याला मोठं केलेलं असतं, खाऊ पिऊ घालतो, त्याचं घर नीट, त्याला माणसाळलेलं पण. काही कुत्रे असे आहेत जिथं खाते, ज्याचं खाते, त्याला लहानचं मोठं केलं त्याला कसं देतो. असे आपल्या जालन्यात नाही मला वाटतं असतील. लहानचं मोठं जे केलं त्याला कसं पिल्ली एक महाराज म्हणून गेला. महाराज इथं कोणाची निंदा नाही. परवाला मी त्या कोणीच्या पलीकडे गेलो, एक बुड्ढा आपल्या गाडीत बसून आला आणि त्याच्या गावाला उतरला कुत्रा. मला म्हणतो तुम्ही या ना महाराज खाली. आता मला ती सवय, कोणाच्या पाया पडायचं कामच नाही ना, मी पाया पडतो. मला वाटतं पाया पडतो काय, काही खरं नाही म्हणतो तुमच्या महाराजांनी. मी असे पाय महाराजांचं काही खरं नाही म्हणतो. झालं काय, झालं काय. 12 वर्षाला आळंदीला ठेवलं म्हणे काढतं. रामायण सांगत, भागवत सांगत, रोज येऊन तुझ्याची पिता होतं सई इथं कमीलं त्याला म्हटलं इथं वरकड मिळाले त्या अवघी घरातच सापडला टाकू. त्याला वाटलं मला मुलगा झाला, तो निघाला, सई कर म्हणे. सांगा रामायण भागवत कीर्तन प्रवचन ऐकून वेळ जमतं तर खरोखरच संबंध देवाचा आपला ऐकायला. हे जर कळालं तर हरी आला मग कैकी पैसा आला. आता असं नाही ना पुढं, मंत्रीपद आले आता, भरभक्कम पैसा आला आता मग कैकी. तर पैशानं समाधान असतं आमच्यासारखे, आम्हालाही समाधान नाही. तुम्हाला वाटतं याच्याकडे असेल म्हणून तर तुम्ही आमच्या पाया पडतात. आमचं काय बाप आणि कोणी तुका म्हणे भाग्य आहे तुमचं तुम्ही सद्गुरू साखरे महाराज, तुकोबा राय, ज्ञानोबा राय, जोग महाराज अशा महात्म्याला शरण केले आणि ही परंपरा चालवली. ही कीर्तन प्रवचन म्हणजे मजाक नाही, काहीतरी चालत आलेले रूढीने चालवायचं नाही. याच्यामध्ये प्रत्येक सप्त्यामध्ये सगळ्याचे डोळे उघडले पाहिजे. ओपनिंग ऑफ द थर्ड आहे, तिसरा डोळा उघडायचं थिएटर आहे, ऑपरेशन थिएटर आहे. तिसरा डोळा उघडला तर काय खायचं काय खायचं याच्याकरता केलं. अरे कळणा कोंडा खा पण हे कळून दीक्षा मागून खावे परी ब्रह्म संपादावे. विठ्ठल याच देहात कळत, इतर देहात ही योजना इतर देहात अजिबात कळत नाही. मला एकदा इथले आहे गवळी मंडळी कीर्तन करून चाललो, तकून गेलो. रोजचे 4-5 कीर्तन करतो. आशाने भेटत येतं पॉकेट, आशाने करतो कीर्तन. आज जीवन आलं होतं पण म्हटलं कसे नाही थोडेफार. हो त्यानं मला उभं केलं वाटतं कन्हैयानगरवर, गोरक्षण डॉक्टर आम्ही नीचे आवडलं, खाली आलो ते खुर्चीवर आणून बसलो. बोले आप प्रेसिडेंट. दिवाळीचा दुसरा दिवस होता. मला आनंद झाला. लोक इस्टेट भरभार करते तरी पद भेटत, बिनविरोध मला काय केलं प्रेसिडेंट. पण कशाचा अध्यक्ष मलाही कळालं गेलं. नंतर कळालं दिवाळीचा दुसरा दिवस होता तो पाडवा. त्यानं 2 हल्ले आणले नाव बोले महाराज त्याला हात लावायचे, हल्ल्याचे टक्कर लावायचे आहे आणि प्रेसिडेंट. त्याला आता इतकंच का होईना. मी आलो पुन्हा खुर्चीवर बसलो, पुन्हा 2-4 गवळी आहेत ते जालन्यातले गवळी बिचारे प्रेमी. अरे बोले महाराज अरे क्या महाराज उधर आओ ना. नको भैया कैसे झूझते देखो, कैसे झूझते. मैं बोला भैया नको. बोले क्यों? आपसे आएंगे ना भैया. नहीं बोले मैं आएंगे. मैं बोला भैया उनको माँ समझते नहीं तो महाराज क्या समझेगा भैया. उनको माँ नहीं समजती तो महाराज क्या समजेगा. ती गवळी सुईनं त्याला स्तनाला लावते. सुईनं स्तनाला लावायचा प्रयत्न करते. तुम्ही बोलायचं. ऐशी पुत्र इतका निर्बुद्ध प्राणी.
ताकद जास्त आहे अंगात, पण कळून घेण्याची बुद्धी नाही महाराज. तुमचं भाग्य आहे. अरे कसं करे असं ना, तुमचा पुरा तुझा ठेगणा या देहानं देव आपला केला जातो. हे रे शरीरे किंबहुना येण झाले चिरा. म्हणून जगानं जरी याची उपेक्षा केली तरी आपण याची उपेक्षा करायची नाही. आणि या शरीराद्वारे परमात्मा कळून घेतल्याशिवाय, कारण देणे विन जीवा त्याच्याशिवाय समाधान काही करून कसं जमत. खरं कळून घेतल्याशिवाय समाधान नाही. आणि हे समाधान कळून देणारी चौकत आहे. मी सांगितलं श्री गुरुकडे फक्त पात्रता. माणसाला डायरेक्ट गुरु व्हावं वाटतं, सेवा कोणाला करावं वाटतं, असं तिथं पात्र नाही. श्री गुरुच्या सेवेला तो पात्र नाही. वेद त्रैवर्णाच्या काणी लागला, बरं ज्या वर्णाला कळतो त्या वर्णाचा तरी काय मिळाला तरी कुठं काय कळतं बिचारायला. नुसतं पाठांतर करूनही जमत, तर पाठांतर तर असावं, तर अर्थ कळत जाव आणि अर्थरूप होत जाव. तुकोबारायानं सांगितलं आम्हाला वेदाचा अधिकार जरी नसला तर वेदात अर्थ. म्हणून तुकोबारायासारख्या संतालाच शोधून जातात. ते तुमचे गुणदोष पहा. श्री गुरुकडे पात्रता लागते, वेदाकडे पात्रता लागते, देवाकडे पात्रता लागते. तोच देव संत रूपात येतो तर तुमचं काहीच पाहत नाही. आधार कार्ड गुण दोष याती गरीब आहे ते काहीही न पाहता आपलं जीवन मातीत गेलं तर त्याचं सोनं करणारे जर कोण असतील तर संत मातीत सोनं करतात. आणखी वगैरे टोपलं बरं मातीत जेवण गेले नाही तर आमचं त्या घरातलं सारखं दुसऱ्या वरात नावाला शुद्ध करून पटकन लावला प्राणी काही करते कुठंतरी दोरी घालते तो गंडा घालतो. महाराज असं काही ती महाराज असतो रे दोरी गंडा घालणारा नेनती काही नामस्मरणा तेची संत तेची संत त्याच्याशिवाय दुसरं काही. आणि तुम्हाला इथे देवाचं सांगतात देव कळून याच्यापेक्षा दुसरं ते काहीच सांगत नाही. ते जर तुम्हाला कळालं तर आत्ता भयचिंता राहणार नाही. मग काही किती पैसा मिळाला किती काही जरी झालं वर्गासारखे मुलं असले राजासारखा वाडा असला अज्ञाधारक स्त्री असली जीवनाचं रहस्य जर कळालं मग हाय हाय कसं करून काय विठ्ठल या देहानं आपल्याला काहीच कळत नाही ना असं समजून संताला करतात. संत कोणालाही जवळ करतात. संत
देव एक का तो एकच आहे. असं का उपाधी तर एक SP साहेब होते, जिल्ह्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी, त्यांच्या पोरानं काहीतरी गुन्हा केला होता. तिथं बसल्या बसल्याच बापाजवळ त्यानं काहीतरी गुन्हा केला जबर होता. तिथं झोडापला होतो. वानर हाड माकड हाड पोकळं गेलं. तो म्हणतो बाबा मला काऊन मारता, मी तुमचा मुलगा आहे ना. इथं नाही म्हणतो, इथं तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही, मी पोलीस अधिकारी आहे, तू गुन्हेगार आहे. तू कोण आहे? तसं देवाच्या याच्यात तसं काही नाही, तू माझा नाही. तू इथं माझा कृत्य असतील तर तुला मी ठार केल्याशिवाय सोडणार नाही. ते SP साहेब घरी येऊन तोंडावर हात फिरवला. त्या पोराला म्हणे अरे गड्या तुला जास्त लागलं तरी आता तोंडावर हात फिरवला. अरे त्यावेळेस माझा अधिकार तो, मला असं काही पैसे घेऊन कोणाला सोडता येत नाही, वशिल्यानं काम चालत नाही. माझा मुलगा असला तरी मी तुला सोडवलं, मुलगा म्हणून नाही सोडवलं, कुणी काय सोडवलं. आता मी तुला तुझा बाप म्हणून काय म्हणून जोडून केलं. तसं संत आपले मायबाप आहेत. ती संत मायबाप कृपावंत, किती जरी आपण मूर्ख असलो, गुन्हेगार असलो तरी आपल्याला जवळ करणारी जात जर कोणती असेल देव घेतो तेव्हा देतो. श्री गुरु सेवा घेता काहीही सेवा न घेता सेवा करणारी ऐशी कडवं आईची गळवळ्याची तो देव संत रूपाने आपल्याकडे माऊली ज्ञानोबाराय कोण आहे? साक्षात देवच आहे, पण आपल्या संत रूपाने आले. तुकोबाराय कोण आहे? देव आहे. जगनाडे महाराज आपल्यात आले. तो खोबा आपल्या जातीचे नाही म्हणतो, अशी चिकित्सा करणारे. अरे चोखोबा आपल्या जातीचे व्यवहारिक स्तरावर सोडून त्या वास्तविकता चोखोबा त्यांची पत्नी सुद्धा संत आहे. काय दुर्दैव आहे बाळा काही लोकांचं, त्यांनी चोखोबाला सोडून केलं. हो मला काही गोष्टी करायच्या नाही. चोखोबाला आपणही देखील सगळे संत आपले मायबाप आहेत. आपणही देखील या जालना जिल्ह्यातून भव्य अशी चोखोबाची पुण्यतिथी करायलाच पाहिजे. चोखोबा सुद्धा आपले मायबाप आहेत. त्यांची बायको सोयराबाई चांगल्या चांगल्या प्राध्यापकाला, विद्वानाला, पंडितालाही सुद्धा त्याचा अर्थ लावता येईल. हो परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी सुख नाही तर दुःख नाही हे सांगणारी सोयराबाई आहे. सोयरा म्हणे ज्ञान ज्योती, तिथे कैची दिवस हे चांगल्या चांगल्या प्राध्यापकाला, विद्वानाला कळत नाही. आणि जर कळालं तर तू नक्कीच वारकरी असावा. या देहातच हे कळत महाराज, तर ते आधी कळत पशु काय पाप म्हणजे जातं. त्यांनाही लेकरं बाळ आहे, आपल्यालाही लेकरं बाळ आहे, आपल्याला आहार आहे, त्यांनाही आहार भय
त्यांच्याकडे 4 गोष्टी, पण एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याकडे, देव आपला करून घेता येतो. आणि देव आपला केला तरच आधी संसार सफल दिले पाय. आपलं देव आपला करायचा आणि देवाचा साक्षात्कार खरं म्हणजे फार जवळ आहे. कळून जर घेतलं तर देवाशिवाय चाललं का हे सगळं? हे विश्व देवाशिवाय चाललं का? हा पंखा ज्या अर्थी फिरतो त्या अर्थी करंट आहे का नाही? करंट आहे का नाही? लक्षात घ्यायला पाहिजे. झाडं हलतात कशामुळं? वृक्ष